नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी आषाढी वारीच्या निमित्ताने नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम हाती घेतली होती आणि त्या मोहिमेमध्ये स्थानिकांच्या छोट्या मोठ्या दुकानांवर JCB फिरवला होता. मित्रांनो, आज आषाढी एकादश आहे आणि इथे बाहेरून येणारे व्यापारी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे अतिक्रमण केले आहेत, रोड जाम केले आहेत. समोर बघू शकता नगरपालिकेच्या समोरच अशा प्रकारे बाहेरगावावरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी हा असा रोड जाम केला आहे. समोर बघू शकताय हा रोड जुना बसस्टँड ते नगरपालिका ते भादुले चौक आणि दत्तघाट अशा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि याच मार्गावरती असे बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. अशा गर्दीमध्ये वाटत गाड्या लावलेल्या आहेत. हे नगरपालिकेला चालतं का किंवा इथल्या प्रशासनाला चालतं का? काही दिवसापूर्वी तर अगदी जोरात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर बुलडोझर लावले, JCB लावले आणि संपूर्ण रोड वारीच्या पूर्वी रिकामे करण्याचा निर्णय घेतला. परंतु ऐन वेळेस हे असे बाहेरगावावरून येणारे व्यापारी लोक पूर्ण रोड जाम करतात, कुठेही स्टॉल लावतात. ते इथल्या प्रशासनाला दिसत नाहीत का स्थानिक व्यापाऱ्यांनाच वेठीस धरता. समोर बघू शकताय इथे सुद्धा अतिक्रमण केलेले आहे. या साईडला सुद्धा बघू शकता. वारीपूर्वीच स्थानिक व्यापाऱ्यांना वेठीस धरून अगदी छोट्या मोठ्या गल्लीबोळातले हे अतिक्रमण हटवले आणि हाच मुख्य रोड आहे नगरपालिकेच्या समोरचा. बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे बाहेरगावावरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. बघू शकता या साईडला तर अक्षरशः रोडच्या मध्ये हातगाडी लावलेली आहेत. हे सगळे बाहेर राज्यातले आहेत, UP बिहारी आहेत. अशा प्रकारे ऐन टायमाला ऐन वारीच्या वेळेस अतिक्रमण करतात. मात्र सहन करावं लागतं ते स्थानिक व्यापाऱ्यांना. ह्या साईडला सुद्धा बघू शकता संपूर्ण हा रोड बाहेरगावच्या व्यापाऱ्यांनी हा जाम केलेला आहे. ह्या साईडला पण बघू शकता मित्रांनो, इथे तर मेन रोडलाच पत्रा शेड मारलेला आहे. बाहेरगाववाल्यांना इतकं प्रोत्साहन कुणाचं आहे? बघू शकता ह्या साईडला सुद्धा रोडच्या मध्यभागी सुद्धा हातगाडी मेवा मिठाईवाल्यांनी लावलेली आहे. हा नगरपालिकेसमोरचाच रोड आहे. इथे सुद्धा काही बाहेरगावचे पेढेवाले सुद्धा आलेले आहेत. या मोठ्या अतिक्रमण कारवाईमध्ये स्थानिक व्यापारी कोडमडला आहे आणि इथे सर्व बाहेरगावचेच व्यापारी दिसत आहे. मनाला खूप दुःख वाटत आहे.